नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 23 जानेवारी दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर झारखंडपासून तमिळनाडूपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि चक्राकार हवेची स्थिती पश्चिम बंगालच्या आसपास सक्रिय आहे. या ट्रफमुळे मागील 2-3 दिवसांपासून विदर्भातील जे पूर्वेकडील जिल्हे आहेत या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान आणि हलके थेंब झालेले आहेत. आज सकाळी सुद्धा विदर्भातील पूर्वेकडच्या जिल्ह्यात थोडेफार हलके थेंब झालेले आहेत. उर्वरित WD हा 26 जानेवारीच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास येणार आहे. त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत हिमवृष्टीचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागातून आहे. उर्वरित भारताच्या आसपास कोणतीही सिस्टीम सक्रिय नाही आहे. त्याच्यामुळे उर्वरित भारतात कोणत्याच भागात पावसाची शक्यताही नाही आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज जी पावसाची शक्यता आहे ती म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या सर्व पट्ट्यात, यवतमाळचे काही भाग असू शकतात. या सर्व पट्ट्यात ढगाळ हवामान आणि कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात कोणत्याच भागात पावसाची शक्यताही नाही. हवामान मुख्यत्वे कोरडं आणि उष्ण थोडंफार राहील. फक्त विदर्भातील पूर्वेकडील जिल्हे म्हणजेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचे काही भाग असू शकतात. वर्धा आणि नागपूरचे सुद्धा काही भाग असू शकतात. या भागात ढगाळलेलं हवामान होईल आणि हलके थेंब कुठेतरी पडण्याचा अंदाज आज आहे. उर्वरित उद्या या भागातून थोडंफार जे ढगाळ हवामान मागील दिवसात होत होतं आणि हलके थेंब पडत होते त्याचं वातावरण पूर्णपणे क्लिअर उद्यापासून होण्याचा अंदाज आहे. त्याच्यानंतर आजच्या आणि उद्याच्या थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, पुणे, सांगली, नाशिक या सर्व पट्ट्यात थंडीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात राहील. रात्रीचं 10°C ते 11°C दरम्यान रात्रीचं तापमान या सर्व जिल्ह्यातून राहील. विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि मराठवाडा या सर्व जिल्ह्यातून रात्रीचं तापमान हे 13°C ते 14°C दरम्यान राहील. विदर्भात थोडीशी थंडी आज आणि उद्या कमीच राहील कारण या भागात ढगाळलेलं हवामान थोडंफार होत आहे. तरीसुद्धा रात्रीच्या वेळी तापमान 15°C ते 17°C दरम्यान विदर्भातील राहील. मुंबई विभाग व कोकण विभागात रात्रीचं तापमान हे 19°C ते 20°C दरम्यान राहील. उर्वरित राज्यातील दिवसाचं तापमान सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे. तर एकूणच काय तर आज थोडंफार विदर्भात 23 जानेवारीला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा म्हणजे हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे. उद्या या भागातील सुद्धा वातावरण थोडंफार क्लिअर होईल. आजच्या दिवसच हा पाऊस आहे. उद्यापासून वातावरण क्लिअर होईल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.